इकडे महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे काही कार्यकर्ते अजित पवार यांना भेटलेले आहेत आणि त्यांनी आता निवेदन द्यायला सुरुवात केलेली आहे। माझी उद्या मुख्यमंत्र्यांची माझी मीटिंग आहे दुसऱ्या विषयाच्या निवेदन देण्याकरता ते थांबलेले होते, परंतु जाताना काही गडबड झाली आणि बरगळ्यांनी मला हे सगळं दिलेलं आहे असं मी ते सांगतो। आता एकनाथराव येणार आहेत, एकनाथराव थोड्या वेळाने येणार, कारण तुम्ही म्हणताय हे तीन लोकांची त्याची मिटिंगच झालेली आहे। त्यावेळेस मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे साहेब, 22-12ला शिंदे साहेब, जूनला 22 मध्ये आपले प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धे आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। भारती, महाराष्ट्र एकीकरण समितीचे जे सदस्य आहेत ते सध्या अजित पवार यांना निवेदन देत आहेत, काय माहिती आहे? खरं तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य नेहमीच साहित्य संमेलनात येत असतात। सीमा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी त्यांची मागणी असते। दरवर्षी ठराव सुद्धा साहित्य संमेलनाच्या मंचावरून केला जातो। मात्र आज हे जे निवेदन दिलं जात आहे त्याला 2 दिवसापूर्वी घडलेल्या घटनेची किनार आहे। वारंवार अशा घटना घडत असतात। आज तर आपल्याला अखेर सुरक्षेच्या कारणास्तव एसटी सेवा बंद करावी लागली आहे आणि या अशा घटना तेव्हाच थांबू शकतील तेव्हा सीमा प्रश्न सोडवला जाईल आणि तोच सीमा प्रश्न आता राज्य सरकारने सोडवावा अशा पद्धतीचं निवेदन या लोकांनी दिलं। हे सगळे सीमा भागातले लोक आहेत जे खास साहित्य संमेलनासाठी येतात। आपला जो प्रश्न आहे सीमावादाचा जो प्रश्न आहे तो सोडवावा यासाठी लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतात। परवा ताराबाई भवाळकरांच्या भाषणाच्या दरम्यान सुद्धा सीमा प्रश्नासाठी आग्रही असलेले हे जे लोक आहेत त्यांनी थोड्या वेळासाठी घोषणा दिल्या होत्या आणि तारा भवाळकर यांनी सुद्धा हा मुद्दा त्यांच्या भाषणात मांडला होता की सीमा प्रश्न आता सोडवला पाहिजे, त्यावर राज्यकर्त्यांनी काही ना काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे आणि त्याच आशयाचं निवेदन आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलं जात आहे। अमोल, निश्चित भारती, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।